जास्त करून लोक विचार करतात की नारळ फोडणे फक्त काही शुभ कार्य सुरुवात करण्याची प्रक्रिया आहे, पण खूप कमी जणांना हे माहीत आहे की ही प्रथा प्राचीन बली प्रथेचे अहिंसक रूप आहे. पण हा बळी कोणत्याही प्राण्याचा नाही, तर हा बळी असतो माणसाच्या आतील पशुत्वाचा. नारळाचे कठीण कवच म्हणजे आपला अहंकार, गर्व, मीपणा. तो फोडताना देवाला काही दिलं जात नाही. नारळावरचे 3 डोळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवतांच्या डोळ्याचे प्रतीक मानले जाते. त्याचे कठोर खोल म्हणजे माणसाचा अहंकार, ज्याला माणूस सहसा तोडायला बघत नाही. आणि नारळावरील रेषेदार परत म्हणजे आपल्या कर्माची गुंतलेली प्रवृत्ती आहे. आतला सफेद भाग म्हणजे आपल्या आत लपलेली शुद्ध चेतना आहे. आणि त्यातील स्वच्छ पाणी म्हणजे आपल्या आतील पवित्रता आहे. जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा फक्त ती एक परंपरा नसून त्यामागे आपण आपल्या आतील कठोरतेचा सामना करण्याचे कारण असते. आपण बाहेरच्या बाधा आठवत नसून आपल्या आतल्या बाधेला सामोरे जात असतो. त्यामुळे प्रत्येक शुभारंभ नारळ फोडण्यापासून होतो, कारण नवीन मार्ग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जुना स्वतः तुटत नाही. हा कोणता अंधविश्वास नाही, ही मनाला मोकळं करण्याची प्रक्रिया आहे, जिला परंपरेच्या रूपात आपण वारंवार पार पाडत आहोत.